शाळा ही ज्ञानाची मंदिरे आहेत आणि ज्याप्रमाणे आपण मंदिराच्या विकासासाठी पुढाकार घेतो त्याचप्रमाणे शाळांचा विकास करणे ही आपली सर्वोच्च जबाबदारी आहे। नाशिक महानगरपालिकेच्या शाळांची पटसंख्या 40,000वरून 29,000 पर्यंत खाली येणे ही बाब भूषणावह नाही। त्यामुळे आगामी काळात शिक्षक, अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी एकत्रित येऊन प्रयत्न करून ही पटसंख्या पुन्हा 40,000च्या पुढे नेण्याचे उद्दिष्ट ठेवावे असे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे यांनी आज येथे केले। नाशिक महानगरपालिका शिक्षण विभागाच्या विशेष आढावा बैठकीचे आयोजन 21 एप्रिल 2026 रोजी मंत्री महोदयांच्या उपस्थितीत करण्यात आले होते। बैठकीच्या सुरुवातीला मंत्री महोदयांनी नाशिक मनपा शाळेतील ज्या विद्यार्थ्यांची इस्रो सहलीसाठी निवड झाली आहे त्यांच्याशी संवाद साधला आणि त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे। त्यांना बॅग वाटप केलं। लिहिलेली गोदावरीचे शब्द पुष्प हे कवितांचे पुस्तक मंत्री महोदयांना देऊन त्यांचे स्वागत केले। यावेळी प्रशासनाधिकारी डॉक्टर मीता चौधरी यांनी महानगरपालिका शिक्षण विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांची सविस्तर माहिती सभागृहात दिली। सभागृहाला संबोधित करताना मंत्री भुसेजी म्हणाले की मालेगाव तालुक्यातील यशस्वी शालेय उपक्रमांची चित्रफीत दाखवून नाशिकमध्येही त्या धर्तीवर काम करण्याच्या सूचना दिल्या। राज्याचा आढावा घेताना आपले स्वतःचे घर म्हणजे नाशिक सुस्थितीत असणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केलंय। ते पुढे म्हणाले की शाळा बंद करून त्यांच्या इमारती इतर कामासाठी देण्याची प्रवृत्ती थांबवावी। उलट येणाऱ्या काळात सर्व नगरसेवकांची बैठक लावून प्रत्येक शाळेचा स्वतंत्र विकास आराखडा तयार करावा। गरजेनुसार नवीन शाळा किंवा वाढीव वर्गांचे प्रस्ताव मंत्रालयात सादर केल्यास त्यांना 1 तासाच्या आत मंजुरी दिली जाईल। पुण्याच्या गर्देवाडी येथील ग्रामस्थ आणि शिक्षकांनी ज्याप्रमाणे शाळेचे चित्र बदलले तसेच प्रयत्न नाशिकमध्ये व्हावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे। रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक।